प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर। आज खरं म्हणजे आम्ही सर्वच जे KMTचे परिवहनचे सर्व कर्मचारी आहेत ते आनंदित आहोत। कारण मी सांगितल्याप्रमाणे मागच्या वेळेला की एक KMTचा नवीन चेहरा आता आपल्याला रस्त्यावर धावताना दिसणार आहे। तर खरोखर आज त्याची सुरुवात झालेली आहे। आपल्याकडं PM बसच्या योजनेतनं ई-बसेस ह्या आता याला सुरुवात झालेली आहे। तर सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात आपल्याकडे 40 ते 60 बस येतील आणि पुढच्या महिन्यात आपल्याला उर्वरित बस जे आहेत ते आपल्याकडं डेपोला येऊन थांबतील। त्याच्यानंतर ह्याची पाहणी केली जाईल। ते पाहणी केल्यानंतरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स हे जे आहेत हे रूट मॅप प्रॉपर केले जातील। त्याच्यानंतर त्यांच्या जे ड्रायव्हर्स आहेत, जे रिक्रूट नवीन होणार आहेत, जे GBN कंपनीचे असतील किंवा KMTचे आमचे काही कर्मचारी असतील जे या गाडीवर स्वार होणार आहेत, तर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाईल। आणि ब्रेकडाऊनसाठी सुद्धा ह्या कंपनीनं आपल्याला 100 गाड्यांच्या मागं 5 गाड्या या ब्रेकडाऊनसाठी दिलेल्या आहेत। म्हणजे उर्वरित कधीही आपल्याला रस्त्यात कुठलीही गाडी ही इलेक्ट्रिक आपल्याला प्रॉब्लेमॅटिक किंवा मेंटेनन्सद्वारे थांबण्यात आली रस्त्यात, तर त्याला सेफगार्डसाठी आपल्याला ती एक्स्ट्रा बस आपल्याला उर्वरित ह्याच्यामध्ये ताफ्यामध्ये टाकून तो रूट कंप्लीट केला जाईल। त्यामुळे सर्व पद्धतीची दक्षता इथे घेतलेली आहे। आणि ह्या 100 बसेस आता ज्या बसेस पूर्वी आपल्या रूट्स जे चालू होते, तर सर्व आता खेडोपाडी बाहेरचे उपनगर, शहर आणि शहरात वाढणारी जी आता लोकसंख्या आहे त्याच्या अनुषंगानं जी फ्रिक्वेन्सी आता जी आपल्याला KMTची मिळणार आहे ती आपल्याला दर 15 मिनिटाला बस मिळणार आहे, अशा पद्धतीने योजना केलेली आहे। साधारणपणे तिन्ही MIDC आपल्याकडे आहेत। तर MIDCला तर फ्रिक्वेन्सी आपण खूप वाढवलेली आहे। आता 5 बसेस आहेत, तर त्यामुळे त्या मानानं आपण त्यांना आता 12 बसेस देणार आहोत। शिरोलीला आपण 9 बसेस देणार आहोत, गोकुळ शिरगावला आपण 8 बसेस देणार आहोत आणि कागलला आपण 12 बसेस देणार आहोत। तर ही जी फ्रिक्वेन्सी आपण इंटरकनेक्टेड गावांमुळे वाढवणार आहे, जेणेकरून या रूटचा पुरेपूर ह्या सर्व जी काय आपले कर्मचारी वर्ग असतो किंवा शाळकरी मुलं असतात, तर त्यांना होता होईल तेवढा फायदा होते आणि त्यांना फ्रिक्वेन्सी मिळाली तर ते वेळेत घरी पण जाऊ शकतात, वेळेत कामावर पण येऊ शकतात। या सगळ्याची दक्षता घेऊन हे सगळे नियोजन केलेलं आहे। आपण ठिकठिकाणी पर्यटन स्थळं पण आहेत, तिथं सुद्धा आपण भरपूर गोष्टी सुधारणा करून तिथं आपण रूट्स अवेलेबल केलेले आहेत। आता पन्हाळा रूट चालू होईल, ज्योतिबा रूट चालू होईल, एअरपोर्ट शटल चालू होईल। बसमध्ये सुविधा खूप छान दिलेल्या आहेत। बस तुम्ही जर बघितला तर कम्प्लिटली एक न्यू इंटरनॅशनल लेवलची बस कोल्हापुरात दाखल झालेली आहे। आणि खरोखर मी केंद्र सरकारचं सुद्धा या योजनेअंतर्गत त्यांचे आभार मानतो की ही जी योजना त्यांनी चांगली आणलेली आहे आणि ह्या योजनेमार्फत ज्या बस आपल्याला केंद्राकडून या PM योजनेतून आपल्याला ज्या बस कोल्हापूरला लाभलेल्या आहेत त्या इंटरनॅशनल क्वालिटीच्या लाभलेल्या आहेत। त्याला रोड स्ट्रक्चर म्हणा किंवा हे म्हणा, ह्या सगळ्या टेस्ट करून या बसेस आपल्या कोल्हापुरात दाखल झालेल्या आहेत। आणि आत्ता जर बघितलं आपण तर सर्व बसची पाहणी केली तर त्यात आपल्याला मुळात म्हणजे आजपर्यंत आपल्याला अपंग जी लोक होती त्यांना प्रवास करता येत नव्हता बसमधून, कारण त्यांना व्हीलचेअर असते किंवा त्यांना स्टिक असते किंवा कोणतरी आजारी असेल, पॅरालिटिक असेल, पण त्याला चढता येत नसेल, त्यांच्यासाठी आपण हायड्रॉलिक लिफ्टर योजना केलेली आहे की जेणेकरून व्हीलचेअर सकट तो त्या बसमध्ये दाखल होऊ शकतो। तर ही सर्वात आनंदाची बातमी आहे। प्लस जे काय आता 9 मीटर आणि 12 मीटरच्या बसेस येणार आहेत त्या रूटप्रमाणे आपण ठरवून जिथं आवक कमी आहे तिथं 9 मीटरच्या किंवा जिथं अरुंद रस्ते तिथं 9 मीटरच्या आणि जिथं
जास्तीत जास्त क्राऊड आहे आणि जसं की MIDC एरिया म्हणा, कागल एरिया म्हणा, त्याच्यानंतर आपलं जे पन्हाळा रूट आहे म्हणा, ज्योतिबा रूट आहे म्हणा, त्याच्यानंतर काही पर्यटक स्थळं जी आहेत कोल्हापूरशी निगडीत आहेत, तर त्या निगडीत स्थळांपर्यंत जाण्यासाठी या 12 मीटरच्या बस आपण उत्तीर्ण करतो आणि खरोखर सप्टेंबर महिन्यात आम्ही ह्या सर्व बस एकत्र लॉन्च करतो आणि सांगितल्याप्रमाणे सुद्धा आम्ही ॲप हे लॉन्च केलेलं आहे आणि ॲप पुढच्या महिन्यापासून ॲक्टिव्ह होईल की जेणेकरून माणसांना तिकीटची सुविधासुद्धा चालू होईल. तिकीट पहिल्या दिवशीपासून चालू होणार आहे. पासेस चालू होणार आहेत. KYC कंपल्सरी असणार आहे की जेणेकरून त्यांना काही ज्या स्कीम्स आहेत या तिकिटिंगच्या, या शाळकरी मुलांना म्हणा किंवा वेगवेगळ्या योजनांना म्हणा किंवा 65 वर्षावरच्या वृद्धांना म्हणा, तर ह्या लोकांना ज्या आम्हाला स्कीम्स द्यायच्या आहेत तिकीटच्या माध्यमातून किंवा सुविधा द्यायच्या आहेत त्या आम्हाला देता येतील आणि खरोखर एक नवीन चेहरा जो आता आपल्याला दिसतोय KMTचा, तो खरोखर एक सुंदर चेहरा आहे आणि आपल्याला ज्यावेळी हे सगळे बस रस्त्यावर पुढच्या महिन्यात धावताना दिसतील त्यावेळी खरोखर सर्व कोल्हापूरकरांना KMTचा अभिमान वाटेल की या नवीन जी सेवा आहे KMTची ही खरोखर खूप चांगली असणार आहे आणि जी बोंद्रे साहेबांनी 1962 साली ही संस्था स्थापन केली आणि ह्या स्थापन करताना त्यांनी एकच ध्यास घेतला की आपण लोकांना सुविधा द्यायचे, तर त्या सुविधाला न कुठं तडा जाता आपण चांगल्या पद्धतीच्या आणि उर्वरित त्यात काय कमी पडतं तर लोकांची फीडबॅकसुद्धा ऑलवेज वेलकम आहेत, तेही आम्ही चालू करतो आहे. काही कमेंट्सद्वारे त्यांनी आम्हाला सूचना दिल्या तर तेही बदल करून आपण लोकांमध्ये ते उत्तीर्ण करू. सो माझ्या सर्व कोल्हापूरकरांना सुद्धा विनंती आहे, काही चेंजेस करायचे असतील तरीसुद्धा तुमचे फीडबॅकसुद्धा आम्हाला योग्यवान आहेत, कारण काही लोकांचे फीडबॅक्स आले तरच आम्ही त्यात सुधारणा करू शकतो. त्यामुळं खरोखर ही आनंदाची बातमी आहे.